नमस्कार मैत्रिणींनो, लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत. जेवढा तुमचा गळा उंची आहे तेवढा तुम्ही गळ्याचा शेप देऊन घ्या. आणि त्याच्यावरती आता पानगळ्यामध्ये आपण डिझाईन बनवणार आहोत पॅचवर्कची. तर तो शेप देऊन घेतला. तो कट करून घ्यायचा व्यवस्थित. तो छोटासा आपण पॅच बनवणार आहे ना, तो कॅनव्हासवर ठेवून आहे त्या आकारामध्ये शेप देऊन आकार देऊन घ्यायचा आणि नंतर त्याला बाजूनी 1-1 इंचावर जास्त घ्यायचा आणि शेप देऊन झाले की नंतर कट करायचा. अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचा. पान शेपमध्ये आपण बनवणार आहे डिझाईन. मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचं व्यवस्थित. शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे त्या शेपवर बरोबर. खूप सुंदर डिझाईन बनणार आहे. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. ही डिझाईन आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. काही शंका असेल तर तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा. डबल शिलाई मारून घेतली आणि तो पलटी करून भाग घ्यायचा. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. जो पाठीच्या भागाला धडी येते ना किंवा किनार येते ना, त्या किनारचीच आपण बनवणार आहोत डिझाईन. पैठणी साडी आहे, तुम्ही कोणत्याही साडीवर बनवू शकता. काठपदर साडीवरती. काठपदर साडी नसेल तर तुम्ही साडीतला कपडा वापरून त्याच्यावरती सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. सेम आहे तशी. साईडून शिलाई मारून घेतली आणि तो भाग एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हा किती सुंदर शेप आलेला आहे आपला गळ्याचा. कपडा जरा कमी होता म्हणून आपण जॉईन करून घेतला आणि तोच गळ्याचा शेप आता आपण त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घेणार आहोत. तुम्ही इस्त्रीने पण चिटकवू शकता. एक्स्ट्रा कपडा करून बाजूचा कडेचा कट करून घ्यायचा. जी पाठीची किनार होती ना, ती किनार आपण आता जॉईन करून घेत आहोत. त्याच्यावरती आपण हे आता ठेवून शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित.
नॉच मारून घ्यायचे आणि तो पलटी करायचा. एक्स्ट्रा कडेचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. याच्यावरती मी आता लेस लावून घेत आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता किंवा कस्टमरच्या आवडीने लावू शकता. जो आपण गळा बनवलेला आहे त्याच्या आतमध्ये ठेवून हे पॅच ठेवायचे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडून बरोबर आहे का ते पण पाहायचं. बरोबर शिलाई मारून घ्यायची. कमरेच्या भागाला टक्स मारून घ्यायचे. आणि सुंदरशी मोत्याची लेस आहे ती लावून घ्यायची. डबल एक शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित घ्यायची, मोती आहेत त्याच्यावरती, कारण आपली सुई तुटू शकते. पाठीची पट्टी तयार करायची. अस्ताचा कपडा घेऊन त्याच्यावरती दुमडून घ्यायची आणि तो ठेवायचा. पलटी करून आतच्या साईडला शिलाई मारून घ्यायची. नंतर हात शिलाई करायची. हा किती सुंदर डिझाईन झाले आहे. नंतर आपण याला नॉड लावून घेणार आहोत. कस्टमर तर खूप खुश होणार आहे. नॉड लावून घेतले. पहा, पूर्ण ब्लाउजच दाखवलेला आहे. कशी फिनिशिंग आहे ते पण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा प्लीज.